हाय हॅलो नमस्कार मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे देवपूजेने, पण त्याआधी ना देवाच म्हणजे हे जे तुम्हाला ऑइलची जी केटल सारखं जे दिसतंय ते क्लीन करण्यासाठी हे जे माझ्याकडे ऑल सरफेस क्लीनर आहे, जे की मी दिवाळीला घेतलं होतं, ते आत्तापर्यंत बऱ्याचशा गोष्टी क्लीन करून झाल्या आहेत। सो हे ना खूप इझी म्हणजे कुठलंही काही क्लिनिंग करायचं असेल तर बेस्ट आहे। सो तुम्ही नक्की घेऊ शकतात, पण मला तरी वाटतं म्हणजे आपलं काय होतं ना की असं काही ऑइली आपल्याला क्लीन करायचं असेल तर गरम पाण्यात भिजवा, त्यानंतर बऱ्याच वेळ तिला घासावं पण लागतं, पण हे खूप इझी आहे, झटपट आपलं या गोष्टी क्लीन होत असतात। आणि असं नाही आहे, हे काहीतरी मला 220 रुपयाला मिळालं होतं आणि 220 रुपयामध्ये साधारण आता दिवाळीला 6-7-8 महिने होत आले, तेव्हापासून मी बऱ्याच गोष्टींसाठी ती यूज करते, ते स्प्रे बॉटल जे खूप दिवस मला गेलेलं आहे। तर तुम्हीही नक्की असं काहीतरी करू शकता। सो बघा खूप छान इथं घासून क्लीन केलं आहे, स्वच्छ पुसलं पण आहे आणि खूप झटपट असं झालं। त्यानंतर सगळं देवांनाही वगैरे आंघोळ घालायची आहे, म्हणून म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात तर करते छोट्याशा क्लिनिंगने, तुमच्यासोबतही शेअर करूया। सगळं देवांनाही आंघोळ घातली आणि देव जे आहेत ना, हे जे चांदीचा भाग जो दिसतोय तो मी जे आपल्याकडे व्हाईट कोलगेटची पेस्ट असते त्याने आणि बाजूचं जे आहे ते मी पितांबरीने घासलेलं आहे। त्यानंतर छान दिवे वगैरे स्वच्छ धुतले आणि देवाचा दिवाही लावायला घेतला। सो अशा पद्धतीने खूप दिवसांनंतर पुन्हा छान देवपूजा केली आणि तुम्हाला जसं माहिती आहे सगळं आवरलं आहे। अनुची एक्झाम झाली आहे, त्यामुळे आता माझं रुटीन पुन्हा आता डेली रुटीन जे आहे ते व्यवस्थित असं नॉर्मल सुरू झालं आहे। त्याच्या एक्झाममुळे थोडंसं बाकीच्या गोष्टी व्हिडिओ पण मी टाकले नव्हते, पण आता म्हटलं एक्झाम झाली आहे त्यामुळे छानशी देवपूजा करूया। त्याआधी नेहमी आपण प्रत्येक वेळेस देवघर वगैरे क्लीन करत नाही, त्यामुळे आज ते करून घेतलं। सगळे देव स्वच्छ घासून घेतले, देवाची भांडी घासून घेतली आणि त्यानंतर देवपूजा करायला घेतली। देवाजवळ कापूर जाळणं ही खूप शुभ असतं आणि ते रोज मी देवाला कापूर जाळत असते। सो इथे देवपूजा झाली, छान असं गणपती बाप्पांनाही दिवा लावला आणि कापूरही लावतेच आहे, त्याआधी अगरबत्ती लावली आणि त्यानंतर अशी साधी माझी देवपूजा झाली। आणि नेहमीचंच माहिती आहे की देवपूजा केल्यावरती आपल्याला किती प्रसन्न वाटतं। सो छान देवपूजा झाली आहे आणि त्यानंतर म्हटलं चला आता करूया आपल्या घरातल्या बाकीच्या कामांना सुरुवात। सो तुम्हालाही कसं वाटलं देवपूजे झाल्यानंतर बघू शकता, एवढं भारी फिलिंग येतं ना। त्यानंतर तुळशीला पाणी घातलं, गॅलरी क्लीन केली आणि उन्हामुळे काय होतंय ना, सगळे जे झाडं आहेत ना त्यावरती भरपूर अशी धूळ असते। जसं पावसाळ्यामध्ये झाडं तशी टवटवीत दिसतात ना, तशी उन्हाळ्यात दिसत नाही, म्हणजे त्याला मुळात पाण्याची गरज असते, पाणी तर द्यावंच लागतं, पण त्याचबरोबर जी काही धूळ वगैरे असते ना तेही सगळं छान असं मी नळी लावून म्हटलं याने करूया, पण तितका काही वेळ नव्हता, त्यामुळे मग स्प्रे बॉटलनेच छान असं यावरची सगळी धूळ हे केली आणि जे काही पानं खराब झाले होते तेही काढून घ्यायचे होते। आणि खूप दिवस झाले म्हणजे माझ्या गॅलरीकडेही मी लक्ष दिलं नव्हतं, त्यामुळे हीच सुरुवात म्हटलं चला सकाळी ही कामं होऊन जातील। मुलं लेट उठणार आहे कारण की आता सुट्टी लागली अनुला, म्हणून म्हटलं हळूहळू आता गोष्टी करूया आणि त्यांना लेट उठता येतोपर्यंत ही सगळी कामं सकाळीच होऊन जातात। तरीही झाडं खूप छान झाली आहे, कारण की बऱ्यापैकी झाडांना पाणी देणं वगैरे ही काळजी तर मी घेतच असते। सो चला आजच्या व्हिडिओमध्ये आणखी काय काय होतं हेही तुमच्यासोबत मी शेअर करतेच।
त्यानंतर ही स्प्रे बॉटल जी आहे ना, याने खूप छान झाडांवरची सगळी धूळ निघून जाते. बऱ्याच दिवसांपासून माझ्याकडे आहे, पण मी प्रत्येक वेळेस यूज करत नाही. पण आज इतकी धूळ दिसत होती ना, म्हणून म्हटलं चला सगळी झाडं छान अशी स्वच्छ टवटवीत दिसली पाहिजे. आणि काही झाडं बऱ्यापैकी सुकली होती आणि याला मी उद्या जर तुमच्यासोबत जर हे झाड शेअर केलं ना, तर एवढं भारी दिसणार आहे ना, कारण की इतकं त्यावरती धूळ होती आणि सगळं त्यातलं जे काही होतं ना खराब ते काढून टाकलं. बऱ्याच झाडांना ना माती कमी आहे, त्यामुळे मातीही आणायची होती. तर जाऊ द्या, जे आहे ते सध्या मी म्हटलं आता पाणी द्यायचं तरी काम करूया आणि त्यानंतर बाकीचं तुमच्यासोबत शेअर करते. आणि आमच्याकडे लग्न आहे, त्यामुळे आज आमच्या घरी पाहुणे पण येणार आहे. कोण येणार आहे हे तुम्हाला व्हिडिओत पुढे दिसेलच. त्याचबरोबर हे रोज चेरीचं जे झाड आहे ना, वेल आहे तो हँगिंग प्लांट म्हणून, ते खूप सुंदर आणि खूप जास्त वाढला आहे. आणि त्यावरती ना जे छोटे छोटे फुलं येतात ना, इतकं सुंदर दिसतं ना, खूप मस्त झालं आहे. आणि त्याला पण माती कमी आहे, त्यामुळे त्याची जी पानं आहेत ना ती छोटी छोटी झाली आहे. त्यामुळे सगळ्यात पहिले तर मला माती टाकावी लागणार आहे झाडांसाठी. सो चला, आजचा व्हिडिओ अजून पाहुणे तर येणार आहे, पण पुढे काय काय होतं हे पण तुमच्यासोबत शेअर करते. आणि त्यावरती बघा, पाणी टाकल्यानंतर एवढं छान आणि टवटवीत दिसायला लागलं आहे. आणि सगळ्यात भारी माझा हा कढीपत्ता खूप भारी झालेला आहे. त्याचबरोबर नागलीचा वेल, नागिलीचं पान, ज्याला आपण खाऊची पानं पण म्हणतो. सो चला, आणि खूप दिवसांनंतर मी तुम्हाला जसं मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं, डोसा वगैरे काही बनवलं नव्हतं. सो ते पीठही खूप छान परमेट झालेलं होतं. आता तेच बनवायचं आहे. सो नाश्ता स्किप करता डायरेक्ट जेवायला आम्ही बटाट्याची चटणी, टोमॅटोची चटणी, साऊथ इंडियन स्टाईल आणि मस्त असा हा डोसा बनवला आहे. हा जो तुम्ही त्याला चमचा बघताय ना, तो डोसाचाच आहे, जो मी नवीन घेतला होता. आणि इतका मस्त असा डोसा देखील झालेला होता. सो चला, आणि आता पुन्हा एकदा तुमच्यासोबत डोसा कसा बनवला आहे ते शेअर करते. सगळ्यात पहिले तर डोश्यासाठी तवा कसा रेडी करतात ते दाखवलं. तव्याला तेल लावायचं, मस्त कडकडीत तापवून घ्यायचा, त्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि त्यानंतर जो काही पेपर नॅपकिनने तो पुसून घ्यायचा. आणि त्यानंतर अशा पद्धतीने डोसा बनवून घ्यायचा आहे. चला, तर आजचा दिवस असा गेला आणि फायनली आमच्या घरी मस्त असे आमची आत्याची मुलं असे सगळे काही आले होते. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं लग्नाला. त्यासाठी आम्ही रेडी झालो. का नक्की सांगा आम्ही कसे दिसतो आहोत. या माझ्या छोट्या नणंदबाई आहे, त्या आल्यात. आणि आणखी एक लग्न आहे, जे की तुम्हाला त्याचे डिटेलमध्ये ब्लॉग तर तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. आणि आता चला, सकाळी सकाळी मस्त तयारी झाली, पण भरपूर असं ऊन होतं. पण गाडी असल्यामुळे आणि घरचंच हे जवळचंच लग्न असल्यामुळे आम्हाला जावंच लागणार होतं. त्यामुळे आम्ही सगळे इतकं ऊन असतानाही सगळे तयार झालो आणि लग्नासाठी निघालो. आता लग्नात पुढे काय काय होतं हेही तुमच्यासोबत शेअर करतेच. हे माझ्या चुलत सासऱ्यांच्या मुलीचं लग्न होतं. आणि तुम्ही बघू शकता इतके सगळे आमचेच रिलेटिव्ज होते, त्यामुळे पूर्ण दिवस आमचा इथे बोलण्यात गेला. म्हणजे माहेरचे पण बरेच जण भेटले होते, सासर माहेर. आणि ही माझी जाऊबाई आहे, मागच्या वर्षीच लग्न झालं. चला, आता इतकं ऊन होतं ना, सगळ्यांचं उन्हामुळेच थोडंसं हे झालं होतं. आणि वैदिक लग्न सकाळी झालं, त्यामुळे दुपारीचं जे आहेत ना ते खूप लेट लग्न लागलं. सगळे जेवण वगैरे करून आल्यानंतर इथं थांबले होते. आणि फायनली आता नवरी नवरदेवाची इथे एंट्री होणार होती. सो लग्न तर छान झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळे लोक जे आहे ना खूप दिवसांनी भेटले होते, त्यामुळे आमच्या निघेपर्यंत गप्पा तरी काही ते संपत नव्हत्या. आणि बघा, नवरी आणि नवरदेव म्हणजे माझ्या चुलत नंदेचंच लग्न होतं हे. खूप छान दिसत होते दोघं. आणि चला, मस्त असं आजचा दिवस गेला, लग्नही छान झालं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा.